Hello students. Today we are looking a next part about a lesson number 12, that is perimeter and area. Yesterday we learned about how to count a perimeter. What is meant by perimeter? Yes, what is the perimeter? Perimeter is a addition of all the sides of a figure. So here in the example 1, what is given? One shape is given and we have to find out the perimeter. So what we have to do? We have to do only the addition of all the sides. Means 4 plus 1 is 5, 5 plus 4 is 9, 9. So we have to add only the number 1 plus 4, this 1 plus 4 plus this 1 plus 4 is equal to how many? 4 plus 1, 5, 6, 6 plus 4 is 10. So 10 आणि युनिट कोणतं वापरलं इथे? सेंटीमीटर मध्ये मोजलेत. सो 10 सेंटीमीटर. सो इन दिस वे you can easily count a perimeter of any shape. काय करायचंय? फक्त सगळ्या साईडची ऍडिशन करायची आणि त्यांना जे युनिट वापरलेलं असणार सेंटीमीटर, मीटर, ते फक्त तुम्हाला आन्सर मध्ये लिहायचंय. म्हणजे इथे बघा 4 प्लस 5 9, 9 प्लस 3 12. सो पेरिमीटर इज इक्वल टू 12 सेंटीमीटर, कारण सगळ्यांना सेंटीमीटर यूज केलंय. सो इन दिस वे यू कॅन फाइंड आउट द पेरिमीटर. नाउ वी आर लुकिंग अ नेक्स्ट पार्ट फ्रॉम द lesson is area. We already learn about perimeter. Perimeter म्हणजे काय? सगळ्या बाजूंची टोटल ऍडिशन म्हणजेच काय? पेरिमीटर. सो नाउ वी हॅव टू मीन काउंट एरिया. सो टेल मी व्हॉट इज मीन बाय एरिया. आपण एरिया कशाला म्हणतो? समजा इथे दोन इमेज दिसत. दिस इज द इमेज ऑफ चिक्की. बघा ह्याचा शेप वेगळा, ह्याचा शेप वेगळा. एरिया म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूने किती जागा कव्हर केली आहे. दॅट इज if any substance, the amount of surface or place occupied by that substance is called as the area of that substance. काय म्हणतात? कोणत्याही फिगरने, कोणत्याही वस्तूने किती जागा, किती प्लेस कव्हर केली आहे त्याला आपण काय म्हणणार? एरिया ऑफ दॅट फिगर, इमेज. सो नाउ व्हॉट इज आय एम टेलिंग यू? ऑन एनी सरफेस म्हणजे कोणत्याही भागावरती जर द मेजर ऑफ प्लेस ऑक्युपाय बाय अ फिगर. म्हणजे समजा मी इफ आय एम टेकिंग दिस कंपास बॉक्स, सो इट इज अवर वन फिगर. आणि जर मी ती कोणत्याही सरफेसवरती ठेवली, म्हणजे हा सरफेस आहे समजा, दिस इज अ प्लेन सरफेस ऑफ बुक, आय एम पुटिंग दिस कंपास ऑन इट. सो व्हॉट इज मीन बाय एरिया ऑफ दिस फिगर? एरिया म्हणजे काय असणार की ह्या कंपास बॉक्सने या पेजवरती किती जागा प्लेस ऑक्युपाय केली आहे, दॅट टोटल प्लेस इज कॉल्ड एज अ. आपण पेरिमीटर म्हणजे काय? ही फक्त ऑल द साइड्स, पण हा पूर्ण भाग बघा इथून जो काय स्टार्ट झालाय, आय एम मार्किंग हिअर ऑल द 4 साइड्स. सो बघा हा जो काय इथून जो काय पूर्ण हा मधला भाग आहे तो पूर्ण प्लेस मध्ये ही कंपास बॉक्स होती. सो दिस टोटल प्लेस ऑक्युपाय बाय द फिगर इज कॉल्ड एज अ area of that figure. So what is the definition of area? On any surface म्हणजे कोणत्याही भागावरती जर सरफेसवरती तुम्ही ठेवलात, the measure of a place occupied by a figure म्हणजे कोणत्याही फिगरने एखाद्या जागी कितीही एरिया किंवा किती जागा ऑक्युपाय केली, दॅट इज इक्वल टू द एरिया ऑफ दॅट फिगर. नाउ वी हॅव टू काउंट द एरिया. त्यामुळे आपण काय एक यूज करणार आहोत? वी आर युझिंग अ स्टँडर्ड मेथड टू कॅल्क्युलेट द एरिया. सो व्हॉट वी हॅव टू डू? वी हॅव टू यूज अ स्क्वेअर. स्क्वेअरची काय प्रॉपर्टी आहे? व्हॉट इज मीन बाय स्क्वेअर? हा एक रेक्टँगल आहे आणि त्याच्या ऑल साइड्स आर ऑफ इक्वल लेंथ. बघा काय करायचंय? स्क्वेअर म्हणजेच काय? दिस इज शेप वी आर युझिंग व्हाईल काउंटिंग द एरिया. आपण एरिया काउंट करण्यासाठी स्क्वेअर शेपचा यूज करणार आहोत. स्क्वेअर शेप म्हणजे काय? त्याच्या सर्व साइड काय असतात? इक्वल लेंथचे असतात. त्याला आपण काय बोलतो? स्क्वेअर म्हणतो. A closed figure, a quadrilateral having 4 equal sides, it's called as a square. त्याला स्क्वेअर म्हणतो. सो वी आर युझिंग अ स्क्वेअर. काय करणार आपण? कोणतीही इमेज किंवा कोणतीही वस्तू असेल तर त्याला स्क्वेअर मध्ये डिव्हाइड करणार आहोत. आणि आपण काय करणार आहोत? एका स्क्वेअरची लेंथ किती असणार आहे? साइड. हा आता एक स्क्वेअर आहे. सो साइड ऑफ स्क्वेअर म्हणजे ही जी साइड आहे ती किती असणार आहे? 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर. Again same side means it is 1 centimeter, 1 centimeter and 1 centimeter. And
एरिया म्हणजेच काय असतो, स्क्वेअरच्या एका साईडचा जर तुम्ही स्क्वेअर केलात म्हणजे त्यालाच डबल मल्टिप्लाय केलात, म्हणजे लेंथ इंटू ब्रेड्थ केलात, म्हणजे त्याची जी लांबी आहे त्यालाच रुंदीने मल्टिप्लाय केलात किंवा त्याचा स्क्वेअर केलात. अ स्क्वेअर ऑफ अ साईड 1 सेंटीमीटर इज यूज ॲज अ युनिट ऑफ एरिया. काय करतात, ही जी साईड आहे त्याचा स्क्वेअर घेतात. स्क्वेअर म्हणजेच काय, दिलेल्या नंबरला मल्टिप्लाय करायचं त्याच नंबरने, त्याला म्हणतो आपण स्क्वेअर. सो दिस स्क्वेअर, फक्त आपण काय करायचंय, हा स्क्वेअर ऑफ अ 1 सेंटीमीटर म्हणजेच त्याचा काय झाला तो एरिया. म्हणजे एक इथे किती आता टोटल बघा, ही एक इमेज दिली आहे त्याच्यामध्ये किती टोटल स्क्वेअर्स आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. So number of squares is equal to 10 and we have to use that is square centimeter. 10 square centimeter. किती बॉक्स झाले, 10 and we have to use a unit that is square centimeter, कारण एका स्क्वेअरची साईड किती आहे, 1 सेंटीमीटर. सो इन दिस वे यू कॅन काउंट बाय युझिंग दिस स्क्वेअर मेथड. काय करायचंय, एरिया काउंट करायचं असेल, सो एरिया ऑफ एनी गिव्हन फिगर इज वी आर मेजरिंग इन टू अ स्क्वेअर सेंटीमीटर. स्क्वेअर सेंटीमीटर, स्क्वेअर यूज करतोय आणि त्याची लेंथ किती आहे सेंटीमीटर मध्ये, म्हणून स्क्वेअर सेंटीमीटर. त्याला आपण शॉर्टकटमध्ये SQ for square, centimeter for cm for centimeter. So in this way we have to count a area. So look at this figure. One figure is given and what we have to count, we have to find the area of that. त्यामुळे काय करायचंय, दिलेल्या इमेजला 1 सेंटीमीटर साईड असेल अशा स्क्वेअर मध्ये डिवाइड करून घ्यायचं. सो हाऊ मेनी टोटल स्क्वेअर्स आर हिअर, 1 2 3 4 5 6 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. सो एरिया ऑफ शेप, हा जो काही शेप दिलाय त्याचा एरिया इज इक्वल टू काय असणार, नंबर ऑफ स्क्वेअर्स. किती नंबर ऑफ स्क्वेअर्स आहे, 9. सो त्याचा एरिया ऑफ शेप इज किती झाला, 9 स्क्वेअर सेंटीमीटर. डोंट फॉरगेट टू राईट इट स्क्वेअर सेंटीमीटर. काय करायचं, एरिया काउंट करताना सिंपल स्क्वेअर काउंट करायचे किती आहेत ते, आणि त्याला पुढे युनिट काय जॉईन करायचे, स्क्वेअर सेंटीमीटर. सो नाउ हिअर लुक ॲट दिस इमेज. इथे काय दिलंय, भारत विद्या मंदिर. एक स्कूलचा आय कार्ड दिलंय आणि त्याची आपल्याला जर समजा रेडियस, त्याचा एरिया काउंट करायचा असेल, सो व्हॉट वी हॅव टू डू, काय करायचंय, इथे ऑलरेडी तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे, ऑल स्मॉल स्क्वेअर्स आर ऑफ 1 स्क्वेअर सेंटीमीटर. यातले जे प्रत्येक छोटे बॉक्स आहेत ते किती सेंटीमीटर स्क्वेअर एरियाचे आहेत, 1, कारण प्रत्येकाची लेंथ किती असणार आहे, 1 सेंटीमीटर. सो टोटल काउंट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. So what is the area of it, 24 square centimeter. Area is equal to. So in this way only count the square and write down the square centimeter to calculate a area of any figure. Thank you.